आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 45 गुप्त बैठका घेतल्या असल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतला असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। सौदी दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला होता असं म्हणत विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे। NSA, CDS त्याचबरोबर लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका झाल्यात। बैठकांची ठिकाणंही गुप्त ठेवण्यात आली आहेत। त्याचबरोबर पहलगाम हल्ला झाला तेव्हापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते। त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर बद्दल रणनीती आखत होते। मात्र कानोकान कोणाला या संदर्भात खबर नव्हती, चर्चाही बाहेर आली नव्हती। मात्र ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 45 गुप्त बैठका घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतला। सौदी दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला होता असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। NSA, CDS लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या गेलेल्या आहेत। बैठकांची ठिकाणंही गुप्त ठेवण्यात आलेली आहेत। दरम्यान ऑपरेशन सिंदूर या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नाव दिल्याची माहिती आहे। तर ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 45 गुप्त बैठका घेतल्याची माहिती समोर येते। सूत्रांची माहिती तर पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच घेतला। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, खरं तर ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 45 गुप्त बैठका घेतल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। ऑपरेशन सिंदूर करण्याआधी आणि ते सुरू करण्याआधी शासनानं भारत सरकारनं प्रचंड तयारी केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर पूर्ण करण्यासाठी आणि सुरू करण्यासाठी 45 बैठका घेतल्या होत्या। गुप्त बैठका होत्या। त्याची माहिती अगदी काही मोजक्या लोकांनाच होती आणि ऑपरेशन सिंदूर कसं करायचं, त्याचं प्लॅन कसं असेल या बाबतीतली पूर्ण व्यूहरचना जी आहे ती या बैठकी दरम्यान करण्यात आली। सौदी अरेबियावरती असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी या बाबतीमध्ये बैठका सुरू होत्या, चर्चा सुरू होती। याच्यात त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे अत्यंत महत्वाची भूमिका होती आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं आणि त्याच्यामध्ये भारताला यश मिळालं असं म्हणू शकतोय। तब्बल 45 बैठका ज्या आहेत त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळते। जी धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।